श्री गजानन विजय अध्याय 6 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे परम मंगला श्री हरी, तुझी कृपा झाली यावरी. अशुभ अवघे जाते दुरी, हा अनुभव संतांचा. त्या संत वाक्ये भरवसा, मी ठेवून श्रीनिवासा. मंगलाची धरून आशा, तुझ्या दारी पातलो. आता बिनमुख लावल्यास, त्याचा तुला लागेल दोष. आणि बट्ट वाक्यास लागेल की संतांच्या. म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा. रोष कधी ना करावा या अजान लेकरावर. बालकाचे हीनपण माते लागी दूषण. हे मनात आणून करणे असेल ते करी. असो बंकटलाला घरी, राहिली समर्थाची स्वारी. तई अपूर्व एक घडली खरी, गोष्ट श्रोते ती ऐका. गावाची या दक्षिणेस, बंकटलालाच्या मळ्यास. महाराज गेले एक दिवस, कणसे मक्याची खावया. बहुत मंडळी बरोबरी, कणसे खाया आली खरी. विहिरीपासी तयारी केली कणसे भाजण्याची. विहीर होती धनत्तर, पाणी जिला अपरंपार. गर्द छायेचे वृक्ष थोर, जवळ होते चिंचेचे. आगट्या पेटल्या एकसरा, आज मासे हो 10-12. तेने डोंब झाला खरा, गगनोदरी धुमाचा. त्या योगे ऐसे झाले, आग्या मोहड लागलेले. चिंच वृक्षावरी भले, त्याच्या माशा उठल्या की. त्या माशा उठता क्षणी, मंडळी गेली पळोनी. कणसे ठिकाणच्या ठिकाणी, मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोहडाच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा. घोंगड्यांचा करून बुरखा, कोणी गेले पडून. प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती. अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निर्धास्त. ते नाही पडून गेले, आसनी आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निज चित्ती माशांचा. ना माशी तरी मीच झालो, मोहड तेही मीच बनलो. कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूप माझी. ऐसा विचार आनंदात महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या. वाटे पासोडी माशांची, समर्थ पांघरले साची. योग्यता ब्रह्मनिष्ठाची, काय वर्णव करावी. माशा चावती वरच्यावरी, परी न तो परवा करी. त्याचे काटे शरीर पोचले असती असंख्यात. यासी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर. बंकटलालाचे अंतर, दुःखे व्याकुळ झाले हो. कोठून बुद्धी झाली मला, येथे आणिले समर्थाला. कणसे मक्याची खावयाला, मंडळीच्या समवेत. अशा समर्था लागून दुःख घ्याया मीच कारण. झालो का शिष्यापन, माझे हाय रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी. हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने. जीवांनो जा निघून, बसा मोहोळी जाऊन. माझ्या बंकटा कारण तुम्ही नकोनी चावावे. जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सीम भक्त. जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावून या. ऐसे म्हणता माशा गेल्या, मोहोडावरी जाऊन बसल्या. बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहुनी बोलते झाले हासुनी. वा खूप केलीस मेजवानी, आम्हासी तू माशांची. अरे ती जीव विषारी, बसले माझ्या अंगावरी. माझ्यापासून झाले दुरी, लड्डू भक्त एधवा. याचा करी विचार, संकट आल्या कोणावर. कोणी नसाय करणार, ऐका ईश्वरा वाचुनी. जिलेबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पडून जाती. ऐशी जयांची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निःसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करीत झाला त्यावर. महाराज आणू का सोनार, काटे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हाला त्रास द्याया.
आळविता झालो या ठाया, माशा किती डसल्या तरी गांधी अगणित अंगावर, कुठल्या तुमच्या साचार, याचा व्हावया परिहार, उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकले वचन महाराज बोलते झाले, अरे यातना काही अधिक घडले, डसणे स्वभाव माशांचा, मला त्याची मुळीच बाधा, होणार नाही जाण कदा, त्या माशी रूप सचिदानंदा, म्या जाणले म्हणून. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा, पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल. हे ऐकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन, काटे काढण्या लागून बाहिले त्याने सोनार चिमटे घेऊन आले, देहास शोध लागले, पोटे आहेत काटे रुतले, मग शिकेचे पहावया. महाराज बदले तयांना, काय द्या मैथुना, करी तसा तुमच्या नयना, काटे ते ना दिसतील, ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची, साक्षती ह्या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले, वायू लागी रोधून धरिले, तो काटे अवघेवरी आले रुतलेल्या स्थलांतून, तो पाहता प्रकार लोक आनंदले फार, करून आला अधिकार श्री गजानन स्वामीचा. पुढे कंसे भाजली अवघ्यांनी ती ग्रहण केली, अस्तमानी निघून आली मंडळींच गृहाते. असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला, आपल्या बंधूस भेटण्याला. श्री नरसिंगजी कारणे हा कोच्छा अल्लीचा, शिष्य मराठा जातीचा, कंठमणी विठ्ठलाचा, भक्तिबलाने झाला असे. त्या नरसिंगजीचे चरित्र हे भक्तलीलामृतांत वर्णिले आहे इत्यद्भुत, आता ते सांगणे नको. हे अकोटनामे नगर शेगावाहून साचार आहे 18 कोसावर, ईशान्येला परियेसी मनोवेगेचा सजवून, वारू निघते झाले सठुरू, जय पदनांचे कल्पतरू. श्री गजानन महाराज अकोटाच्या सान्निध्यासी, एका निबिडतळशा अरण्यासी, नरसिंह राहे अहर्निशी, एकांतवास सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण, निंब अश्वस्त रातांजन वृक्ष तेथे, जेथे उदले लता त्या नाना जाती, वृक्ष वेढून बसल्या असती, तृण वाढले भूमीवरती, सर्प वारुडी असंख्यात. ऐसा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत, म्हणूले आले अवचित, समर्थ त्यांसी भेटावया. सारखा भेटे सारख्यासी, पाणीच मिळे पाण्याशी, विजातीय द्रव्यासी, समरसता होनी नसे. गजाननासी पाहिले तेने चित्त आनंदले, स्वामी नरसिंगजीचे भले, तो प्रेमान वर्णवे की, एक हरी एक हर, चालते बोलते परमेश्वर, एक राम एक कुमर, वसुदेव देवकीचा, एक मुनी वशिष्ठ, एक पाराशर ऋषी श्रेष्ठ, एक जानवीचा काठ, एक तट गोदेचा, एक हिरा कोहिनूर, एक कौस्तुभ साचार, एक वैनतेय, एक कुमर, सती वानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका, दोघा आनंद सारखा, बसते झाले आसनी एका, हितगुजते करावया. अनुभवते आपापले एकमेका कथिले झाले, नरसिंगा तू उत्तम केले, प्रपंचात राहिलास, मी त्याग केला तयाचा, स्वीकार करुण योगाचा, या सचिदानंद तत्वाचा करिता झालो विचार. या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अघटित, त्यांच्या मुळी न लागे अंत, या सामान्य लोकाला त्या गोष्टी लपवावया. पिसा बनलो जगा ठाया, उपाधी ते नसावया वेळ, वळेच पांघरलो तत्व जाणण्या कारण, मार्ग कथिले आहेत तीन, कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात. फल या तिन्ही मार्गाचे एकही आहे अखेरीचे, परिबाह्य स्वरूप त्याचे भिन्न भिन्न असे की, योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाहिसाचा, तरी तयाची तत्वचा खरा बोधना होईल. योग क्रियावरून अलिप्त राहावे तयापासून,
कमलपत्रा समान, तरीच तत्व कडून येत. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंहा आहे साची. आसक्ती कन्या पुत्राची, मुळीच राहता कामे नये. गार पाण्यात राहते, परीन पाणी शिरू देते, तैसेच वागती साचे. या प्रपंचा माझारी, या परी त्वा राहावे, अपेक्षा रहित असावे. चिंतातून ना ढळू द्यावे, सच्चिदानंद ईशाला, म्हणजे काहीच अशक्य नाही. तू मी आणि शेषशाही, एक रूप आहो पाही. जन जनार्दन भिन्न असे, नरसिंग म्हणती बंधुराया. आलास मसी भेटावया, ही तुझी केवढी दया. उपमायाला देण्या नसे, प्रपंच मूढे अशाश्वत. त्याची काय किंमत, दुपारच्या सावली व्रत. कोण सांग खरे मानी, तू कथिले जया परी. तैसा वागेन भुवरी, मी जान वरच्यावरी. अशीच भेटी द्यावी तुवा. देह प्रारब्ध जयाचे, असेल ज्या जातीचे, तेच आहे पायाचे. लोकाचारी निसंशय, तुम्हा आम्हा कारणे. जे का धाडिले ईशाने, तेच आहे आपणा करणे. निरल सपने भूमीवर, आता विनंती तुकीच. खरी व्यवहारिक भेट वरच्यावरी, देत जावी साजिरी. मी धाकटा बंधू तुझा, नंदीग्रामा राहिला फिरत. रघुपतीची वाट पाहत, तैसाच मी या पोटात राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावया, अशक्य काही नाही सदया. अवघ्या आहेत योग क्रिया, अवगत तुला पहिल्या पुन. पद न लाविता पाण्याप्रत, योगी भर धाव वरुणी पडत. क्षणा माझी फिरून येत, शोधून अवघ्या त्रिभुवना. ऐसे हितगुज भयंतांचे, रात्रभरी झाले साचे. भरते आले प्रेमाचे, दोघाची या संगमी. खरे खरे जे का संत, तेथे हेच घडून येत. दांभिकांची होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणू नये गुरु, ते अवघे पोट भरू. पुरा माझी फुटके तारू, तारण्यासी समर्थ नसे. दांभिकांचा बोल बाला, जरी होतो जगी भला. तरी त्यागणे आहे त्याला, निवडीनिया श्रोते हो. संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्वेत. संतत्व नाही कवित्वात्व, तेथे स्वानुभव पाहिजे. दांभिक मुलांम्याचे सोने, त्याला सांग काय घेणे. गृहिणी म्हणून ठेवणे, काय कसबीन सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी, दांभिकतेची साच वैरी. नांदे ज्याच्या सदैव घरी, सन्निधी सदाचार. नरसिंगजी भेटण्या जाण, काननी आले गजानन. ऐसे कडले वर्तमान, पुराकीद्वारे कुटाला. ते कडता आनंदले, लोक धावू लागले. नारळ घेऊन निघाले, पहा या द्वय संतांची. एकमेका ऐसे म्हणती, चला चला रे सत्वर गती. गोदा आणि भागीरथी, संगम पावली काननात. त्या भेटरूपी प्रयागासी, जाऊ आपण स्नानासी. या महोदय पर्वणीसी, साधून घेऊ चला हो. तो इकडे काय झाले, गजानन आधीच निघून गेले. नरसिंगासी पुसून भले, भेटना झाली पौरासी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण, दर्यापुराच्या सानिध्य जाण. येथे जाहले शिष्यासह, दर्यापुराच्या शेजारी. शिवर गाव निर्धारी, असे चंद्रभागेच्या तिरी. ब्रजभूषण वास जेथे, श्रोते ही चंद्रभागा. पंढरीची नाही बघा, ही लहानशी एक गंगा. पयोष्णीला मिळणारी, या शिवर गावात. ब्रजभूषण नावे पंडित, चार भाषा अवगत. होत्या श्रोते जयाला, कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची. वऱ्हाडी पसरली साची, याला भक्ती भास्कराची. अत्यांतिक असे हो, प्रत्यही चंद्रभागेवर. स्नान करी साचार, उद्यासे दिनकर. अर्घ त्यासी देतसे, पंच औषकाला. ब्रजभूषण उठे भला, चारुण प्रात विरधीला. अरुणोदयी स्नान करी, तेही शीतोदकांनी.
ऐसा कर्मठ परिज्ञानी मान मान्यता विद्वजनी ज्यांची होती विशेष त्या शिवर गावाला योगीराज फिरत आला वाटेत पाजे ध्यावयाला फलत्या व्रजभूषणासी चंद्रभागेच्या वाडवंटी हा बैसला ज्ञान जेठी समोर नंदीची या काठी आले ब्रजभूषण स्नानाला ती प्रभातीची वेळा पाही प्रकाशिल्या दिशा दाही कुक्कुटाचा आवाज येई वरचे वरी एका वया चातक भारद्वाज पाखरे जाऊ लागली अत्यांदरे भास्करासी सामोरे पूर्व दिशा लक्षण भास्कराचा उदय होता तमा निमाला हा हा म्हणता जैसा सभेत पंडित येता मूर्ख जाती उठुनी ऐसा त्या सुप्रभाती वाडवंटी गुरुमूर्ती बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत सवे शिष्य अपार बसले होते मंडलाकार ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराची तै व्रजभूषण तत्वता झाला सूर्याशी अर्धरेता तो हा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे सतेज कांती अजानुबाहू निश्चिती दृष्टी नासाग्राच्या वरती स्थिर जयाची झाली असे ऐसा पुरुष पाहता क्षणी ब्रजभूषण हर्षला मनी संध्या समान घेऊनी आला धावून जवळ त्याच्या अर्घ्य दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी प्रदक्षिणा ही अखेरी त्याने घातली तयाला मित्राय नमा सूर्याय नमा भानवे नमा खगाय नमः ऐशी नावे घेऊन पहा घातले द्वादश नमस्कार शेवटी आरती ओवाळली गजाननासी आदरे फली न्यूनता ती नाही पडली कशाशीही त्या ठाया प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे दर्शन दिव्य पायाचे आज झालो धन्य मी नभोदरीच्या भास्कराला देत होतो अर्घ भला तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वरा हे पुरब्रह्म जगचालक ज्ञान राशी ऐसे युगायुगे किती अवतार घेसी झाल्यास दर्शन तुझे भयरोग चिंता नासे गजानन गुरो मज पाव आता ऐसी प्रार्थना करून संभविले त्याने स्तवन योगेश्वर या आलिंगनम दृढतितले त्या दोन्ही करे माय जैसी लेकराला प्रेम धरी पोटाला देवी ब्रजभूषणाला धरिते झाले महाराज मस्तकावरी ठेविला कर आशीर्वाद दिला थोर सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा ब्रजभूषणा कर्म मार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही आचरून कर्म फल टाकिता भेटतो घननीड ज्याच्या अंगी न लागे मळ या कर्माचा केव्हाही तू आता आपल्या सदनी माझे बोल ठेवी मनी प्रत्यही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते फला त्या ब्रजभूषण पंडिताला महाराज आले शेगावी या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव अभ्रंश अपभ्रंश लाव झला ठाव शेगाव या शब्दाला तेच हल्ली प्रचलित आहे बुधहो वराडात 17 पाटील होते सत्य या एकाच ग्रामाला महाराज शेगावासी आले परी नस्थिर राहिले हमेशा ते भटकत फिरले मनास येईल त्या स्थळा अकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर चांदण्यांचे न होणार मोजदात कोणाही ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मास आला उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राऊडात हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाची पेंडी लागी जैसा आडा देवी पाटील गावाला जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई चाले उत्सव महिनाभर अभिषेक पोती कीर्तन गजर अन्नदानाशी येई पुरम अवघे लोक तृप्त होती या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी जो गावाचा कारभारी होता उदार मनाचा
श्रोते हे पाटीलपण आहे वाघाचे पांघरुण ते जो घेई त्याला जन येऊ लागती सहजती गाव करी ते रावणा करी ऐशी मराठी भीतरी म्हण एक आहे साजरी ती यथा तथ्य असे त्या मारुती मंदिरासी आले गजानन पुण्यराशी श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रीचा पहावया बोलले बंकटलालासी मी आता या मंदिरासी राहीन जाण अहर्निशी त्याचा शोक करू नको गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकाचे मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिरासी तो बोलाविषयी त्या दिवशी तेवढ्या पुरता येईन तेथे हे अंतरीचे गुह्यतला कथन केले बंकटलाला स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भागा आले गोसावी मच्छिंद्र जालंधर हेही राहिले निरंतर प्रपंचिकाचे वगडून घर कानना माझी वृक्षातडी छत्रपती राजा शिवाजी जोरण बहादूर बिरगाजी ज्याने हिंदूची रक्षली बाजी दंडून दृष्ट यवनांना त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर परिसज्जन गणावर स्वामी होते वस्तीला याचा विचार करावा हट्ट मुडीना धरावा माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार तो बंकटलाल सावकार गजाननाच्या म्हणण्याला मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समजता भास्कर पाटील शुश्रूषे करिता जवळ राही निरंतर आदास गुणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ मुमुक्षुला दावे पथ संत चरण सेवेचा शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ षष्ठोध्याय समाप्तम्।